राज्यामध्ये अजूनही एका भोंदू बाबानं लोकांना गंडवलेला आहे आणि हा सगळा प्रकार कोणत्या गावखेड्यातला नाही तर चक्क आपल्या मुंबईमध्ये घडलाय। मुंबईकरांना या भोंदूनं गंडा घातलाय। पाहुयात महाराष्ट्रात उच्छाद मांडलेल्या या भोंदू बाबांवरचा हा एक विशेष रिपोर्ट। अंगात देवी येते, होय येते, अहो खरंच येते असं आम्ही नाही तर हा भोंदू बाबा रिदम पांचाळ म्हणतोय। मालाड पूर्व मधील या भोंदू रिदम पांचाळचा हा रिदम पुन्हा एकदा ऐका। हा डांगडिंग आहे लोकांच्या शरीरातील भूत उतरवण्यासाठी। हे ऐका, हा भोंदू भूत उतरवायला थेट देवीलाच हाक मारतोय, तेही त्याच्या भक्तांच्या गराड्यात। मात्र हा रिदम पांचाळ फुल टाइम बुवाबाजी करत नाही बर का, हा जिम ट्रेनर सुद्धा आहे। त्याच्या या जादू टोण्यानं हैराण झालेल्या स्थानिक नागरिकांनी अखेर दिंडोशी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। रविवारी गुरुवारी देवी येते असं म्हणत भोंदू रिदम पांचाळ लोकांना फसवून भूत उतरवण्याचा दिखावा करायचा। पूजेसाठी बकऱ्याचं काळीज, काळं आणि लाल कापड, स्मशानातील राख वापरायचा। भक्तांना पूजेनंतर चौकात लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगारेट ठेवायला लावायचा। निपुत्रिक महिलांना मूल होण्याचंही आश्वासन देऊन सर्व आजार बरे करण्याचे दावेही करायचा। अखेर परिसरातल्या 60हून अधिक लोकांनी मिळून भोंदू बाबा विरोधात सामूहिक तक्रार दाखल केली आहे। रिदम अशोक पांचाळ नावाचा एक 37 वर्षाचा तरुण आहे। तो बेसिकली जिम ट्रेनर आहे। तो जिम ट्रेनरचं काम करतो, पण मागील 2-3 महिन्यांपासून त्याने लोकांमध्ये असं पसरवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा वास आहे, देवाचा संचार आहे आणि त्या माध्यमातून मी तुमच्यावरती जे आणले संकट आहे ते दूर करू शकतो। तो जर सिगरेट आणि दारू लोकांना आणायला सांगायचा तर तो स्वतः सेवन करायचा आणि बाकीच्या वस्तू त्या अंगावर उतरवायचा। पण हे कायद्याला अभिप्राय असं नव्हतं आणि आत्ताच्या या युगामध्ये असं काही भूत पिशाच सिगरेट आणि दारूच्या माध्यमातून निघू शकतं हे थोतांड आहे पूर्ण। पण हा प्रकार एकच नाहीये, पुण्याच्या खेड तालुक्यात तर भोंदूगिरीनं हद्दच पार केली आहे। चेडा आणि करणीची भीती दाखवून एका हसत्या खेळत्या कुटुंबात फूट पाडण्याचं काम किसन तळपे आणि मंगेश कारोटे नावाच्या भोंदू भगतांनी केली आहे। दया माझी लाव, हा दया लावायची, तांब्या भरून दरवाजाच्या बाहेर ठेवायचं, हा मुठभर मीठ घ्यायचं, 3 वेळा उतरायचं, तांब्यात टाकायचं, पाण्यात द्या आणि 15-20 मिनिटांनी तो पाणी रस्त्यावर सोडायचं। दुसरीकडे संगमनेरच्या वडगाव पान मधील एका बाबाला पाहून मेडिकल सायन्स वरचा विश्वासच उडेल अशी परिस्थिती आहे। गडगे महाराज म्हणून घेणारा भोंदू मंत्रोच्चारानं कॅन्सर, पॅरालिसिस सारखे आजार बरे करतो असा दावा करतोय। आत्मरूपी चेतनेच्या शक्तीनं पूर्ण शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे। जे काही ब्लॉकेज होते ते पूर्णतः खेचून काढलेले आहे। पॅरलेस रूपी जी काही स्मृती होती ती शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे। या प्रकरणी अनिसनं नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या या भोंदूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आणि ह्या दाव्यांना फसून लोक त्याच्याकडे मोठी रीघ लागली, लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतंय। अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लूट त्याने केलेली आहे। मी धडे तक्रार करतो की तो अशा प्रकारचे कृत्य करतोय, त्याच्या संबंधाने पुरावे आहेत असं असताना सुद्धा ही यंत्रणा, संपूर्ण यंत्रणा डिम्म आहे। एकीकडे विज्ञानाच्या जोरावर माणूस चंद्रावर, मंगळावर पोहोचलाय, तरीही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आजही भोंदू बाबाच्या दुकानदारीला अंधश्रद्धाळू पोचतायत। जादूटोणा विरोधी कायदा असूनही अंमलबजावणीतील ढिलाई आणि लोकांची अगतिकता अंधश्रद्धेला खतपाणी घालतीये। प्रत्येकासच येथे हवा कुणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनातल्या चिंतांच्या। ही पाडगावकरांनी कवितेतून मांडलेली महाराष्ट्रातली भोंदूगिरीची परिस्थिती आजही तशीच आहे। त्यामुळे अंधश्रद्धेला जितके भोंदूबाबा जबाबदार आहेत
तितकेच अंधश्रद्धाळू भक्तही जबाबदार आहेत. मात्र मालाडमधील प्रकरणात स्थानिकांनी तक्रार दाखल करण्याची केलेली हिंमत इतर नागरिकांकडूनही होणार का? प्रशासन या संदर्भात कठोर पावलं उचलणार का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.